मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडून मित्रांनो शिलाई मशीन योजनामध्ये तुम्हाला फ्री शिलाई मशीन देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्याविषयी लागणारे डॉक्युमेंट सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलो असेल। तर मित्रांनो, तर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाईचे वाटप केले जाणार आहे। यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार माध्यमातून देशातील 50,000 पेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो, मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये फ्री शिलाई मशीन योजना राबवली जाणार आहे तर मित्रांनो, याच्यात गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आदी यामध्ये याच्यामध्ये असे बहुतच राज्याचा इथं समावेश केलेला आहे। याच्यामध्ये ठळक मुद्दे म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये अटी, नियम व अटी, मशीनचे फायदे सर्व याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा याच्यामधून तुम्हाला भरायचा आहे सर्व माहिती याच्यामध्ये। योजनेचं नाव काय आहे, या योजनेचं नाव आहे मोफत शिलाई मशीन योजना। कोणी सुरू केली तर महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। कधीपासून सुरू झालेली आहे, 2019 पासून ही सुविधा सुरू झालेली आहे। लाभार्थी कोण करू शकतात, त्याच्यामध्ये फक्त गरीब महिलांसाठीच या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे। अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे। योजनेचा उद्देश गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी। तर याची अधिकृत वेबसाईट आहे ही https www.indiagov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे। तर ही वेबसाईट मी मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता। तर याच्यासाठी देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेच्या वतीने फ्री मशीन अंतर्गत मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे। यातून योजनेसाठी कोण कोण पात्र राहणार आहे तर या योजनेसाठी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे या योजनेसाठी, आणि या योजनेचा फायदा केवळ महिलाच घेऊ शकणार आहात। महाराष्ट्रातील 20 ते 40 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। महिलाचे वर्षाचे आर्थिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा याच्यामध्ये कमी असावे। योजनेचे अटी व नियम व अटी। महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा इथे लाभ देण्यात आहे। राज्याबाहेरील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर याचं वय तुम्हाला सांगितले 20 ते 40 मध्येच याचा लाभ घेता येणार आहे। आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते तर अर्जदार महिलाकडे स्वतःचं आधार कार्ड बँकला लिंक असणं याच्यामध्ये गरजेचं आहे, आणि त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असावा। उत्पन्नाचं प्रमाणपत्र याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे। जन्माचा दाखला इथे तुमच्यासाठी लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र पण इथे असले तर चांगले आहे। महिलांचा पासपोर्ट फोटो लागणार आहे तिथे, आणि मोबाईल क्रमांक। महिला अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे। महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र लागणार आहे। रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे। रेशन कार्ड लागणार आहे। जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे। शिलाई मशीन चालवण्याचे एक प्रमाणपत्र लागणार आहे। अशा प्रकारे हे सर्व, आणि अशा प्रकारे तुम्ही या शिलाई मशीनचा फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला एक फ्री मशीन योजनेचा एक हेल्पलाईन नंबर आहे इथे, तुम्ही याच्यावरती पण तुम्ही कॉल करून काही तुमचे क्वेश्चन्स असेल तर तुम्ही इथे विचारू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।